पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावात मी आपणा सर्वांस नम्र अभिवादन करते। आज 30 ऑगस्ट 2020 व वर्षातील 35वा रविवार असून पेंटिकॉस्ट नंतरचा 13वा रविवार आहे। प्रभूच्या प्रत्येक उपासकाचे आजच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये स्वागत आहे। स्तोत्रकार म्हणतो, देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, कारण देव सर्व पृथ्वीवरचा राजा आहे। तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा। देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे, देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे। यावेळेला मंडळीने कृपया उभे राहावे। आपण प्रभूचं गौरव करणार आहोत आणि त्याकरिता उपासना संगीत यामधनं गीत क्रमांक 2 मंगल चिंतन मंगल दर्शन हे आपण गाऊया। मंडळी कृपया उभी राहील। चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, मंगल सेवा मांगल्यासी, मंगल सेवा मांगल्यासी, सेवा तुझ निधान, अंतर्यामी खाली वरती मागे पुढची ओमी, अंतर्यामी खाली वरती मागे पुढची ओमी, प्रेम सागरा तुझ्या खेळती, प्रेम सागरा तुझ्या खेळती, दीन त्यातले आम्ही हे तृण हे तरू हे गिरी हे नदीचे नदीचे ते, हे तृण हे तरू हे गिरी हे नदीचे नदीचे ते, प्रेमाच्या मधुलहरीनी, त्या प्रेमाच्या मधुलहरीनी तब तबलेने नृत्ये, मी तव माझे गान तुझे ऐकणार जे तेरी, मी तव माझे गान तुझे ऐकणार जे तेरी, तुझेच देवा तुझेच तोरे, तुझेच देवा तुझेच तोरे, सांभाळूनिया नेई, राज तुझे तव महती अवधी, बलविक्रम तव देवा, राज तुझे तव महती अवधी, बलविक्रम तव देवा, एक सुखद अधिकार आमुका, एक सुखद अधिकार आमुका,
मंगल तव गुणगान। आपण उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार म्हणून आपला विश्वास प्रभूमध्ये जाहीर करूया। सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया इसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरते। पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरते। आमेन। मंडळीने कृपया स्थानापन्न व्हावे। यावेळी आपण प्रार्थना करूया आणि पाळकीय प्रार्थना संपल्यानंतर आपण प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया। आपण प्रार्थना करू। हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, आज तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये परत एकदा आम्ही आलेलो आहोत। आमच्याकडे तुझी कृपा दृष्टी आहे, आम्ही तुझे धन्यवाद करतो। प्रभू परमेश्वरा, तू अंतःकरण पारखणारा प्रभू आहेस। आम्ही आमची पापे कबूल करीत आहोत, पश्चाताप करीत आहोत आणि प्रभू परमेश्वरा, आम्हाला शुद्ध करून तुझ्या भक्तीमध्ये तू आम्हाला सहभागी करून घेतो आहेस, असा आमचा दृढ विश्वास आहे। आमच्या मंडळीला तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर। मंडळीतील प्रत्येक कुटुंबाची गरज तुला माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीची गरज तुला माहिती आहे आणि त्यांचा पुरवठा तू करीत आहेस, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। हे प्रभू परमेश्वरा, मंडळीतील ज्या व्यक्ती आज तुझ्याकडे विशेष प्रकारे प्रार्थना करीत आहेत, काही गरजांकरिता, आरोग्याकरिता, जर काही चणचण असेल तर त्याची पूर्तता व्हावी याकरिता दयेने कृपेने प्रभू त्यांच्या प्रार्थना तू ऐक। आज आम्ही प्रार्थना करीत आहोत मेथडिस्ट चर्च इन इंडियासाठी। ही मंडळी तू आशीर्वादित केलेली आहेस आणि केवळ मेथडिस्ट चर्च इन इंडियाच नव्हे, पण सर्व डिनॉमिनेशन्समध्ये प्रभू तू आहेस। प्रत्येक भक्ताची विनंती, प्रत्येक डिनॉमिनेशनची, धर्मप्रांताची विनंती तुझ्याकडे येते आहे आणि तू त्यांना उत्तर देत आहेस, सांभाळून चालवत आहेस, मार्गदर्शन पुरवत आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो। आम्ही सर्व त्या लोकांसाठी प्रार्थना करतो जे आज वचन घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहेत, भारतवर्षामध्ये फिरत आहेत। हे प्रभू, ही सुवार्ता तुझ्या इच्छेनुरूप पेरली जावी, तेथून प्रभू अनेक पटीने फळ मिळावं आणि प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित व्हावी असं तू दयेने कृपेने कर। जे सर्व या कार्यामध्ये आहेत त्यांच्या समवेत तू विशेष प्रकारे होऊन त्यांना शक्ती, सामर्थ्य, आरोग्य आणि मार्गदर्शन पुरव। आज आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा, केवळ सुवार्तिकच नव्हे, पण सर्व बिशप्स, सर्व DSS, सर्व पाळक वर्ग, सर्व मंडळ्या आणि मंडळीतील प्रत्येक व्यक्ती यांच्याकरिता या कठीण काळामध्ये त्यांनी तुझ्याकडे आपली दृष्टी लावलेली आहे। या कठीण काळात ते तुला हाक मारत आहेत। प्रभू, तुझे चमत्कार लोकांनी पाहावेत, तुझ्यावरती त्यांनी पूर्ण विश्वास ठेवून पुढे जावं आणि तू जेव्हा त्यांना घेऊन चालत आहेस त्यावेळेला इस्रायल लोकांना जो अनुभव आला तसाच अनुभव आमच्या मंडळांना मिळावा असं तू होऊ देत। आमच्या डोक्यावरती प्रभू मेघांची छाया असू देत, रात्री आमच्या समोर अग्निस्तंभ चालू देत आणि तुझी मंडळी प्रभू पुढे आणि पुढे जावी असं तू दयेने कृपेने होऊ देत। आज आम्ही प्रार्थना करीत आहोत विविध लोकांसाठी जे
विचारत आहेत की ही महामारीमध्ये आम्ही काय करावं, आमच्या रोजगाराचं काय, आमच्या आरोग्याचं काय. प्रभू, ते कदाचित ख्रिस्ती धर्मीय नाहीत, परंतु तुझे निर्मिलेले लोक आहेत. आज त्यांच्यासाठी तू विशेष कृपा पुरवावीस अशी विनंती आहे. आम्ही यावेळेला प्रार्थना करतो पालक वर्गासाठी, जे वर्णन मेमोरियल मेथडिस्ट मराठी चर्चवरती कार्यरत आहेत, त्यांच्या कुटुंबियांसाठी. त्यांना तुझं संरक्षण आणि मार्गदर्शन पुरव बाप्पा. आमची विनंती आहे की आमची पालकीय समिती, आमची पास्टरेट कॉन्फरन्स आणि आमचे ऑर्गनायझेशन्स यांनी कार्यरत राहावं आणि पुढे जावं असं तू होऊ देत. होय प्रभू परमेश्वरा, आमचं संडे स्कूल विशेष प्रकारे आशीर्वादित कर आणि ह्या लेकरांमध्ये तुझा विश्वास दृढ व्हावा याकरिता आई वडील जे प्रयत्न करीत आहेत ते तू आशीर्वादाचे कर. यूथ MYF ज्या वेळेला इंस्टाग्रामवरती एकमेकांसंगती संपर्कात आहे, विनंती आहे प्रभू, त्यांची सेवा तू मान्य करून घे. महिला मंडळ प्रार्थनेमध्ये आहे, विनंती आहे प्रभू, त्यांच्या प्रार्थना तुझ्या दरबारामध्ये तू मंजूर करून घे. प्रभू परमेश्वरा, सर्व आशीर्वादांबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देत यावेळेला आम्ही प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये सहभागी होतो. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. यावेळेला आपण आळीपाळीने शास्त्रपाठ वाचणार आहोत. संस्कार व विधी या पुस्तकातून 35वा रविवार. मंडळी कृपा करून उभी राहील. आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचल्यानंतर आपण ईशस्तवन गाणार आहोत. 35वा रविवार, कौटुंबिक धर्म. हे इस्रायला, श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबीव, आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठशीव. आणि घरी असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चित्रादाखल बांध आणि आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मधल्या भागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यांवर व आपल्या फाटकावर त्या लिही. जो देश तुला देण्याविषयी तुझा देव परमेश्वर याने अब्राहाम, इसहाक व याकोब यास अणभाग दिली आहे, तेथे तो तुम्हास घेऊन जाईल. जी मोठी व सुंदर नगरे तुम्ही स्वतः वसविली नाहीत ती तो तुम्हास देईल. तू भरली नाहीत अशा उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी, आणि तू लावले नाहीत असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष, ही सर्व तो तुला देईल, आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. मात्र ज्या परमेश्वराने तुला दास्यगृहातून, मिसर देशातून काढिले, त्याचा तुला विसर पडेल असे न होवो. तू आपला देव परमेश्वराचे भय बाळग, त्याची उपासना कर, आणि शपथ वाहताना त्याचेच नाम घे. आपला देव परमेश्वर याने दिलेल्या आज्ञा वचने व विधी ही जपून पाळ. जे काम परमेश्वराच्या दृष्टीने उचित व चांगले आहे तेच कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. परमेश्वराने हे सर्व विधी पाळण्याची आपल्याला आज्ञा दिली, ती यासाठी की आपण आपला देव परमेश्वर याचे भय बाळगावे. अशाने आपले निरंतरचे कल्याण होईल. आपण आपला देव परमेश्वर याच्यासमोर त्याच्या आज्ञेप्रमाणे हे सर्व नियम मान्य करून पाळले तरी ही धार्मिकता ठरेल. मंडळीने कृपया स्थानापन्न व्हावे.
आपला शास्त्रपाठ वाचन होणार आहे. जुना करार यामधून गणना 21 4 ते 9 मिसेस सलोमी राजन कॅम्बल आपल्यासाठी वाचतील. आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे तो आहे जुन्या करारातून गणना याचं पुस्तक 21वा अध्याय आणि 4 ते 9 पर्यंतची वचने आपण वाचून पाहू. आगेसा. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून ह्या रानात मरावयाला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांसमोर आगे साप पाठविले. त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगेल. परमेश्वर वाचलेली वचने आपल्यासाठी आशीर्वादित करू. उपदेशक 3 1 ते 7 आपल्यासाठी मिस्टर ॲडव्होकेट रमेश जगताप वाचतील. प्रिय मंडळी, आपण सर्वांस ख्रिस्तात सलाम. आजचा जो शास्त्रभाग आहे तो आहे उपदेशक याचा 3रा अध्याय आणि वचन 1 ते 7 आपण ऐकूया. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्मसमय व मृत्यू समय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो. वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो. रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो. धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो. शोधण्याचा समय व गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो. फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, होऊन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. प्रभू परमेश्वर या वचनांवर आशीर्वाद करो. मंडळीकरिता ज्या सूचना आहेत त्याकडे आपण लक्ष देऊया. सर्व उपासकांचे जे आजच्या ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झाले आहेत त्यांचे विशेष स्वागत. प्रभू आजची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादाची करीत आहे. मी आज अशी आशा करत आहे की नाशिक येथील वर्शिप सेंटरची मंडळी आज या भक्तीत सहभागी होत आहे. आज आपले बिशप सन्माननीय बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सर्वंट प्रभूचा संदेश देणार आहेत. म्हणून मी पाळकसाहेब अभिलाष संसारे यांना विनंती केली आहे की त्यांनी या भक्तीत सहभागी व्हावे. पुढील रविवार म्हणजे 6 सप्टेंबर 2020 या दिवशी आपण प्रभू भोजनात सहभागी होणार आहोत. मंडळीने आध्यात्मिक तयारी करावी. जर आपण ऑनलाईन प्रभुभोजन करण्याच्या तयारीत असाल तर पवित्र पदार्थांचीही सोय करावी अशी आपल्याला विनंती आहे. आपण द्राक्षासव किंवा शीतपेय याची व्यवस्था करावी. तसेच भाकरीसाठी चपाती, ब्रेड किंवा भाकर आपण घेऊ शकता. एका ताटामध्ये हे पवित्र पदार्थ सजवावेत आणि त्यावर पांढरे तागाचे वस्त्र पांघरावे आणि हे पदार्थ झाकावेत. पुढील रविवारी आपण शिक्षकांसाठी विशेष प्रार्थनाही करणार आहोत. कृपया सर्व शिक्षकांनी, संडे स्कूल शिक्षकांनी आपली नावे व आपले फोटो मिस कल्पना नायडू किंवा मिस्टर राजन कॅम्बल किंवा पास्टर स्वप्नील निर्मळ
यांच्याकडे द्यावीत. 10वी व 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले नावे आणि फोटो वरील व्यक्तींकडे जमा करावीत अशी आपल्याला नम्र विनंती आहे. जे प्रथम व द्वितीय आलेले आहेत त्यांच्यासाठी विशेष अभिनंदन तर आहेच, परंतु केवळ तेच नव्हे, सर्वांसाठी अभिनंदन असणार आहे आणि प्रार्थना असणार आहेत. मंडळीतील आजारी व दुःखी व्यक्तींसाठी आपण प्रार्थनेत असावे अशी आपल्याला विनंती आहे. काहींची नावे आपल्यापर्यंत आलेली आहेत, काहींची आलेली नाहीत, परंतु जर आपल्याला नावे माहिती आहेत तर आपण प्रभूसमोर त्यांची नावे घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. कृपया आपले स्वनाकाराचे दान आपण अद्यापही दिले नसेल तर ते आपण कृपया जमा करावेत. चर्च फंड, विशेष दान, रविवारचे दानार्पण आपण ऑनलाईन भरू शकता. ऑफिसमध्ये सहपाळक मिस्टर स्वप्नील निर्मळ किंवा मिस्टर राजन कॅम्बल सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत असतात आणि त्या वेळामध्ये आपण जाऊन हे पैसे भरू शकता. भक्तीत जे सर्व सहभाग देतात, गाण्यामध्ये, पवित्र शास्त्र वाचनामध्ये, प्रभूमध्ये, मी त्यांचे आभार मानते. आणखी काही सूचना असल्या तर त्या आपल्यापर्यंत जरूर पोहोचवण्यात येतील. यावेळेला मागील आठवड्यात ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत आणि आज जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांची नावे मी यावेळेला वाचत आहे. 24 ऑगस्ट संदेश व्ही काळपुंड, 24 मोजेस डी ऐतवडेकर, ज्योती पी सोनावणे, 25 तारीख जयंती ए दीक्षित, रीटा सॅम्युअल, स्नेहा बोर्डे, 26 तारीख ग्रेसी श्रीवास्तव, प्रणील एस गोखरे, हर्षित पी रायबोर्डे, अमोन जे बेन्सन, 27 तारीख मार्था स्वामीदास, आयुषा ए गजधने, यश के भोगवाल, तेजस एस शिंदे, साक्षी एस ठोंबरे, 28 तारीख प्रमोद गायकवाड, अविनाश आर जाधव, आशिष व्ही जाधव, 29 तारीख प्रवीण व्ही पंडित, अपेक्षा जे डेविड, 30 तारीख स्नेहा एस रामटेके, इच्छा आर वाघे, रोबेन मोरे, स्टीवन पी उमाप. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, परत एकदा आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावली आहे. आज आम्ही प्रार्थना करीत आहोत त्या सर्व व्यक्तींकरिता जे नम्रतेने तुझ्या पुढे आपल्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न मांडत आहेत. त्यांच्यावरती कृपा कर आणि त्यांनी जे मागितलं आहे प्रभू ते तू दयेने कृपेने पुरव. विशेषतः प्रार्थना आहे आजारी व्यक्तींसाठी ज्यांनी आरोग्याचं दान मागितलेलं आहे. प्रभू ते तू त्यांना दयेने कृपेने पुरव. आम्ही प्रार्थना करीत आहोत त्या सर्व व्यक्तींसाठी ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत. होय प्रभू, जन्म तुझ्याकडून आहे. या पृथ्वी तलावरती आम्ही काय करावं याबद्दलची योजना तूच आम्हाला विदित करतोस. जरी अनेक चढ उतार या जीवनात आहेत तरी देखील आम्हाला ही पूर्ण खात्री आहे की केवळ तूच आणि तूच यातून आम्हाला पार नेतोस, चालवतोस आणि आमच्यासाठी जे योग्य ते सर्व काही तू करतोस. विनंती आहे प्रभू परमेश्वरा, जी लहान आहेत वयाने आणि वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या सर्व पालनकर्त्यांकडून विशेष आशीर्वाद त्यांना मिळू देत.
जे मध्यमवयीन आहेत, जे तरुण आहेत आणि मध्यमवयीन आहेत, प्रार्थना आहे प्रभू, या महामारीच्या काळामध्ये तुझं संरक्षण त्यांना पुरव आणि त्यांच्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांचा पुरवठा कर. जे वृद्ध आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना आहे. त्यांचं आरोग्य आपल्या हाती घे, त्यांना आरोग्यदायी कर. आणि विशेष प्रार्थना आहे प्रभू, ह्या दिवसांमध्ये तुझ्या संरक्षणाचं कवच त्यांच्या अवतीभोवती असू देत. होय प्रभू, आम्ही त्या सर्वांची आठवण करतो जे आज नम्र झालेले आहेत, ऑनलाईन आहेत. त्यांच्या गरजा आम्हाला माहिती नाहीत. आम्हाला हेही माहिती नाही की आज ते तुझ्याजवळ काय मागत आहेत. प्रभू, दयेने कृपेने त्यांनी जे मागितलेलं आहे ते त्यांना तू पुरव. आम्ही ही प्रार्थना धन्यतारक येशू ख्रिस्ताच्या नावात केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण स्तुती आराधना करणार आहोत. भारत को, भारत को, येशू देव
प्रेमाचा अनुभव घ्या. किती तो चांगला आहे, कैकाने बंधन तुम्ही आम्हाला सोडविले. कैकाने बंधन तुम्ही आम्हाला सोडविले. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुगाने. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुगाने. आहा हा 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 हालेलुया. ओ हो 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 होसाना. आहा हा 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 हालेलुया. ओ हो 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 होसाना. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया हम गाते हैं, तेरी शरण में आते हैं. हालेलुया हम गाते हैं, तेरी शरण में आते हैं. आराधना तुझी आराधना. आराधना तुझी आराधना. हालेलुया हम गाते हैं, तेरी शरण में आते हैं. हालेलुया हम गाते हैं, तेरी शरण में आते हैं. आराधना तुझी आराधना. आराधना तुझी आराधना. हमें जब अंधकार में खोजने को आया तो मुझे पापों से मुझको छुड़ाने को आया, मुझको बचाने को. हमें जब अंधकार में खोजने को आया तो मुझे पापों से मुझको छुड़ाने को आया, मुझको बचाने को. तू आया यीशु, तू आया. तू आया यीशु, तू आया. हालेलुया हम गाते हैं, तेरी शरण में आते हैं. हालेलुया हम गाते हैं, तेरी शरण में आते हैं. आराधना तुझी आराधना. आराधना तुझी आराधना. सोचन था जो मैंने कभी, यीशु तूने वो है किया. जीवन मेरा बदल दिया, बदल के मुझको अपना लिया. सोचन था जो मैंने कभी,
मसीहा तूने है जो चट्टान से जल को दिया, लाल समुंदर डूबा किया, मेरे लोगों को आजाद किया। मेरे मसीहा तूने है जो चट्टान से जल को दिया, लाल समुंदर डूबा किया, तेरे लोगों को आजाद किया, आजाद किया, यीशु आजाद किया, आजाद किया, यीशु आजाद किया। हालेलुया हम गाते हैं, तेरी शरण में आते हैं। हालेलुया हम गाते हैं, तेरी शरण में आते हैं। आराधना तुझे, आराधना, आराधना तुझे, आराधना। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन। यीशु मसीह, यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन। हम गाए होशाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होशाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, प्यारे पिता तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों
यावेळी शुभवर्तमान वाचन होईल. योहान 3 अध्याय 13 ते 17 ही वचने आपल्यासाठी मिसेस संगीता सुदेश देठे या वाचतील. योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय 13 ते 17 वचन आपण पाहणार आहोत. स्वर्गातून उतरलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणी स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. आमेन. आज आपल्यापर्यंत जो संदेश येणार आहे तो आपले बिशप साहेब डॉक्टर अनिल कुमार जॉन सर्वंट यांच्याकडनं येणार आहे. त्यांचा परिचय थोडक्यात असा: ते सध्या मास्टर सिनेट ऑफ सेरामपूर कॉलेज येथील मास्टर आहेत आणि हा फार मोठा मान आहे. सहजासहजी तो मिळत नाही. आपल्या बिशप साहेबांना एवढी मोठी जबाबदारी मिळालेली आहे. आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. ते सातताल ख्रिश्चन आश्रम नैनिताल येथील मुख्य आचार्य आहेत आणि ही देखील फार मोठी सेवा आहे. त्याकरिता जे कॅम्प्स ऑर्गनाईज होतात त्यामध्ये त्यांचं विशेष मार्गदर्शन प्राप्त होतं. याबद्दल देखील आपण प्रभूला धन्यवाद देऊया. मुंबई विभाग आणि नॉर्थ इंडिया रिजनल कॉन्फरन्स येथे ते बिशप आहेत आणि तेथील कार्य ते पाहत आहेत. आपले मुख्य मेंढपाळ म्हणून आणि त्यांना जर आपण ऐकलं, त्यांचं वचन ऐकलं तर आपल्याला खात्री पडते की प्रभूने नियुक्त केलेला असा हा मुख्य मेंढपाळ आहे. त्यांनी मेथडिस्ट बायबल सेमिनरी वासत गुजरात येथे लेक्चरर म्हणून काम केलेलं आहे. पाळक घडवलेले आहेत. ते बँगलोर रिजनल कॉन्फरन्समध्ये पाळकीय सेवेत देखील होते. त्यांच्या पत्नी या आपल्या मुंबई रिजनल कॉन्फरन्सच्या डिकनेसेस कॉन्फरन्सच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्याद्वारे सर्व महिला वर्गांना, सर्व बहिणींना विशेष मार्गदर्शन मिळतं. त्या देखील आपल्यासाठी एक छोटंसं गीत प्रस्तुत करणार आहेत. ही वेळ आहे आपण प्रभूचा संदेश आपल्या बिशप साहेबांकडनं ऐकूया. सार्वकालिक जीवन प्राप्ति. जय मसीह की। प्रभु यीशु मसीह का मीठा और मधुर नाम में मैं आप सबको प्रणाम करना चाहता हूं। परमेश्वर ने हमको इस आराधना में लेके आया, उसके लिए मैं परमेश्वर को धन्यवाद देना चाहता हूं। और विशेष आज का दिन में हम लोग ये ऑनलाइन सर्विस कर रहे हैं और ये ऑनलाइन सर्विस का बेनिफिट आप सब लोग ले रहे हैं और काफी लोग ऑनलाइन सर्विस में आप जुड़े हुए हैं। ये बहुत खुशी का बात है और मेरा विनती यही है, आपका चर्च का जो ऑनलाइन सर्विस है वो रेगुलरली अटेंड करना, और उतना ही नहीं, आपका चर्च के लिए और हमारा कॉन्फ्रेंस के लिए और पूरा हमारा कलीसियाओं के लिए आप मेहरबानी करके आप प्रार्थना कीजिए। ये मेरा विनती आप सबके लिए। मेरा प्यारा भाई बहनों, हर साल दिसंबर महीने का आखिरी दिन हम सब लोग वॉच नाइट सर्विस में जाते हैं और खास रात को जब भी नया साल चुना साल खत्म होता है, पुराना साल और नया साल आते हैं, उस समय में हम सब लोग प्रार्थना के साथ, उत्साह के साथ नया साल को हम वेलकम करते हैं, स्वागत करते हैं। और लोग अलग अलग रीति से
ये नया साल को वो लोग स्वागत करते हैं। ये हमारा एक ट्रेडिशन है। लेकिन कितने लोग हम जानते थे ये 2020 के अंदर ये शुरुआत में ये परिस्थिति में हम सब लोग आ जाएंगे। आज जो परिस्थिति है ये परिस्थिति बहुत कठिन परिस्थिति में हम गुजर रहे हैं। आप सबको मालूम है चारों बाजू से डर बैठा हुआ है और चिंतन है, चिंता है और अनिश्चित हम सबको लग रहा है और दुख से लोग भरे हुए हैं और काफी लोग मर चुका है। और कोई भी न्यूज चैनल आप सुनिए, हर एक न्यूज चैनल में यही बात आते हैं, लोग का मरने का और दुख का, संकट का। इसलिए मैं आज आपको कहना चाहता हूं, ये जो डर है, ये डर आदमी को ग्रिप किया है। द फियर हैज ग्रिप्ड द ह्यूमन माइंड। हम सब लोग डरे हुए हैं। घर से बाहर निकलने के लिए हम डरते हैं, कुछ करने के लिए हम डर जाते हैं। कल क्या होगा हम सब लोगों को मालूम नहीं। और आज मैं आपको कहना चाहता हूं, ये डर से और ये डिप्रेशन से, ये एंजाइटी से आज काफी लोग बीमार गिर गए। सबोपदेशक उसका 3 अध्याय और पहली और दूसरे आयत में ऐसा लिखा है, हर एक बात का एक अवसर और हर एक प्रत्येक काम का एक समय है। हर एक बात का एक अवसर और प्रत्येक काम का एक समय है। जन्म का भी समय है और मरण का भी समय है। वो 11वीं आयत में हम लोग देखते हैं, उसने सब कुछ ऐसा बनाया कि अपने अपने समय में वो सुंदर होते हैं। उसने सब कुछ बहुत सुंदर बनाया अपने समय के अंदर। He has made everything beautiful in his own time। इसलिए मेरा प्यारा भाई बहनों, मैं आज आपको कहना चाहता हूं, हम लोग इस दुनिया में परमेश्वर का मर्जी से आया है और हम लोग इस दुनिया से परमेश्वर का मर्जी से ही जाने वाला है। ये हमको याद रखना बहुत जरूरी है। हम कोरोना का मर्जी से हम इस दुनिया में नहीं आया और उसका मर्जी से हम इस दुनिया से जाने वाले नहीं है। हम इस दुनिया में जाने वाला है परमेश्वर का मर्जी से। जब भी उसने लाया, उसने हमको संभालेगा और जब भी उसका समय आएगा, उस समय में उसने हमको ले जाएगा। उसने सब कुछ बहुत बहुत सुंदर बनाया है। इसलिए जब भी ये आने का समय या जाने का समय हमारा हाथ में नहीं है, तो हम क्यों चिंता करते हैं? हम कुछ चीजों के लिए क्यों डर जाते हैं? और मैं आपको ये भी कहना चाहता हूं, ये पहली दफा नहीं है जो स्थिति में हम लोग गुजर रहा है। इस दुनिया में काफी मुश्किल में पसार हो चुका है। अनेक प्रकार का बीमारी आ चुकी है। अनेक प्रकार का प्राकृतिक आपदे से हम गुजर चुका है। और ये भी मैं आपको कहना चाहता हूं, हर एक समय में हम सब लोग परमेश्वर का दया से उसके ऊपर विजय प्राप्त किया है। परमेश्वर ने हमको सहायता किया है। परमेश्वर कभी हमारा हाथ छोड़ा नहीं। यशायाह प्रबोधक 41 का अध्याय में और उसका 10वीं आयत में ऐसा कहता है, मत डर, क्योंकि मैं तेरे संग हूं। इधर उधर मत ताक, क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूं। मैं तुझे दृढ़ करूंगा, तेरी सहायता करूंगा। अपने दर में दाहिने हाथ से मैं तुझे संभाल रहूंगा।
fear not, be strong, I will uphold you with my righteous right hand. डरने का जरूर नहीं है और इधर उधर देखने का भी जरूर नहीं है, क्योंकि मैं तुम्हारे साथ हूं और मैं तुमको मेरा हाथ में रखूंगा। बाइबल के अंदर जो गिनती का पुस्तक है उसका 21वें अध्याय में एक घटना मैं आपके सामने रखना चाहता हूं। अभी इधर हम देखते हैं कि इस्राएल प्रजा ने होर पहाड़ से लाल समुद्र का मार्ग ले लिया और वहां से वो लोग चल रहे हैं। एक सीधा रास्ता था इदोम के अंदर, लेकिन इदोम का राजा ने इस्राएल प्रजा को और मूसा को उसका देश के अंदर आने के लिए, वहां से जाने के लिए उसने मना करता है। और मूसा ने एदोम राजा के साथ युद्ध करने का कोई उसका विचार नहीं था। तो ये लोग, मूसा ने बहुत रिक्वेस्ट किया, लेकिन एदोम राजा ने उनको उधर जाने के लिए परवानगी नहीं दिया। इसलिए वो लोग एदोम का बाहर से वो लोग लाल समुद्र मार्ग से वो लोग चलने लगे। मार्ग बहुत कठिन था। मार्ग कठिन था इसलिए हम देखते हैं उन लोगों का मन व्याकुल हो गया। बहुत एक एक कदम उठाने का मुश्किल पड़ा उन लोगों को। एक बाजू गर्मी और एक बाजू हम देखते हैं समुद्र के किनारे में वो लोग चल रहे हैं। वो सैंड स्टॉर्म था, उससे उन लोगों को तकलीफ हो रहा था, बहुत मुश्किल हो रहा था। खाने के लिए ठीक से उन लोगों के पास खाने नहीं थे और पीने के लिए पानी नहीं थे। और इस संदर्भ में वो लोग बहुत नाराज हो गए और नाराज होके वो लोग मूसा के पास आता है और मूसा को बताते हैं कि तुम लोग हमको मिस्र से जंगल में मरने के लिए लाए हो क्या? यहां तो रोटी है ना पानी, और हमारा प्राण इस निष्कर्मी रोटी से दुखित है। हम लोग थक गए हैं, फ्रस्ट्रेटेड है वो लोग। क्यों लाया आपने इधर? और हम उस मिस्र के अंदर हमको सब कुछ मिलता था, जो मांगता था वो सब कुछ हमको खाने के लिए मिलता था। इधर कुछ नहीं मिल रहा है, हमको पानी भी नहीं है। इसलिए वो लोग परमेश्वर का विरोध में और मूसा का विरोध में वो लोग बातें करते हैं। देखिए, इतना सारे ब्लेसिंग्स, आशीर्वाद इस्राएल प्रजा वो परमेश्वर से अनुभव किया था, और भी परमेश्वर का आशीर्वाद को लोग भूल गया और ये हालत के अंदर परमेश्वर के खिलाफ में और मूसा के खिलाफ में वो लोग बोलने लगा। अब तक उन लोगों को स्वर्ग से ऊपर से कुछ मिलता था, लेकिन अभी देखिए उन लोगों को अभी अरण्य से, जंगल से कुछ मिलेगा। अब तक उन लोगों को आशीर्वाद मिल रहा था, लेकिन अभी उन लोगों को दंड मिलेगा। अब तक वो लोग जी रहे थे, लेकिन आज से अब से वो लोग मर जाएंगे। काफी लोग मर चुका, और ईश्वर ने क्या किया? सांप को उधर भेज दिया, और सांप, जो लोग सांप से धंसे वो लोग, काफी लोग मर चुके और बहुत पेन में, बहुत मुश्किल में वो लोग रह रहे थे। जब ये पूरा कम्युनिटी के अंदर ये परिस्थिति आ गई, उन लोगों को मालूम नहीं पड़ा क्या करने का है, और काफी लोग वो मर चुके, और काफी लोग जो वेदना में वो लोग गुजर रहे थे। और उस समय में उनको समझ में आ गया कि हमने बहुत बड़ा गलती किया। तो वो लोग मूसा के पास आता है और हमको देखना मिलता है वो लोग पश्चाताप करते हैं। मूसा से कहता है,
हमने गलती किया, हमने पाप किया है, हमने यहोवा के साथ और तेरी विरुद्ध हमने बातें की है, और आप यहोवा से प्रार्थना कर कि वो ये साप हमसे दूर करे। ये रिक्वेस्ट, ये विनंती इजरायली प्रजा मूसा को किया और मूसा से आग्रह किया, तुम जाओ और हमारे लिए रिक्वेस्ट करो, विनंती करो परमेश्वर से कि हमारा भूल हो चुका है और एक भूल के लिए हम कबूल करते हैं, हम दिलगिरी, हम पश्चाताप करते हैं कि ये सांप यहां से हट जाए। मेरा प्यारे भाई बहनों, आज मैं आपको कहना चाहता हूं, जभी लोग मुश्किलें में थे, जभी लोग दुख में, संकट के समय में, तो मैं आपको कहना चाहता हूं, परमेश्वर कभी किसी का हाथ छोड़ा नहीं और छोड़ेगा भी नहीं। वो बहुत विश्वासी प्रभु है। आपको लगता है सब दरवाजा बंद हो चुका है, लेकिन परमेश्वर उसका समय के अंदर जरूर एक दरवाजा खोलेगा। और उतना ही नहीं, वो कठिन समय के अंदर आपको जाने के लिए आपको सामर्थ्य देगा और ताकत देगा। हमेशा जब ये लोग उसके पास आते हैं, परमेश्वर लोगों का रिक्वेस्ट सुनता है, कभी उसको उन लोगों को तिरस्कार नहीं करता है। और जब भी मूसा ने विनंती किया, परमेश्वर ने मूसा को बताया कि एक तेज विष वाले सांप का प्रतिमा बनाकर स्तंभ पर लटका, और जो लोग सांप से डसा हुआ है वो लोग देख ले, और जो लोग देखेंगे वही लोग जीवित होकर बचेगा। तो ये आदेश परमेश्वर ने मूसा को बताया कि सांप का प्रतिमा बनाने के लिए, और एक कंडीशन था, एक शर्त था, जो लोग उसको देखेंगे वही लोग बचेंगे, जो लोग उसको नहीं देखेंगे वो लोग नहीं बच सकता है। एक शर्त रखा उसने, एक कंडीशन रखा। इसका मतलब क्या है? एक विश्वास है इसके अंदर, मेरा शब्द के अंदर, और जो भी मैंने आदेश दिया है वो आदेश के ऊपर अगर आप लोग ने विश्वास रखेंगे आप बच जाएंगे। अगर इसके ऊपर आप विश्वास नहीं रखेंगे तो आप नहीं बच सकता है। जब ये परमेश्वर ने ऐसा आदेश दिया, हम देखते हैं मूसा या कोई इस्राएल लोग परमेश्वर के साथ कुछ आर्ग्यूमेंट नहीं किया। क्यों परमेश्वर ऐसा? लेकिन वो लोग उसका आज्ञा का पालन किया, और जो लोग आज्ञा पालन करके जैसा परमेश्वर ने बताया था उस तरह किया, वो सब लोग बच गए। मेरा प्यारे भाई बहनों, मैं ये भी आपको कहना चाहता हूं, अगर आपका जीवन के अंदर आप चमत्कार देखना चाहते हो, परमेश्वर का पराक्रमी हाथ आप महसूस करना चाहते हो, ये बहुत जरूरी है। परमेश्वर जो भी आज्ञा आपको देता है उसको पालन करो, और वो कभी आपको कठिन आज्ञा नहीं देता है, एक मामूली बाबत बताता है। वो मामूली बाबत भी अगर हम लोग परमेश्वर के शब्द के अंदर विश्वास नहीं रख सकते तो कैसे हम सब लोग उसका चमत्कार को एक्सपीरियंस कर सकते हैं? एग्जाम्पल आप देखिए, काना के अंदर जब भी शादी था, हमको मालूम है प्रभु यीशु मसीह का पहला चमत्कार है, और वहां द्राक्षारस कम हुआ, तो तभी लोग यीशु के पास आया और यीशु को बताया द्राक्षारस नहीं है। तो उसने उन लोगों को आदेश दिया, भाई
वो जो पत्थर से बने हुए मटके थे, उसके अंदर तुम लोग पानी भरो। पानी तो एक मामूली बात है, कहीं से भी मिल सकता है किसी को भी। जब वो पानी भर दिया और बाद में हमको उधर देखना मिलता है, जब वो पानी निकाल के दिया गया तो पानी द्राक्ष रस हो गया। एलीशा प्रबोधक नामान को बताया, तुम्हारा बीमारी के लिए तुम यॉर्दन में जाओ और 7 दफा तुम स्नान करो। और जब वो गया और स्नान किया, उसको चंगाई मिला। और अंध मनुष्य को यीशु ने बताया, जाओ तुम्हारा आंख को तुम धो लो। जब उसने धो लिया, उसका विजन, उसका दृष्टि वो पीछे आ गया। पूरी रात यीशु का शिष्य लोग मेहनत किया, एक भी मछली उसको नहीं मिला। और उसको बता रहे हैं, हम पूरी रात मेहनत किया प्रभु, हमको कुछ भी नहीं मिला। जब उसने बताया तुम्हारा बोट का उस साइड में तुम जाल डालो, जब वो डालते हैं देखते हैं बहुत सारे मछली उन लोगों को मिला। ये सब चीज क्या बताते हैं? बताते हैं कि हम जब भी परमेश्वर के ऊपर हम विश्वास रखते हैं, उसका आदेश के ऊपर हम उसका आज्ञा को हम पालन करते हैं, हम आशीर्वाद प्राप्त करते हैं। और उसी तरह इधर परमेश्वर ने बताया, एक सांप का प्रतिमा बनाओ और उसको ऊपर से लटकाओ, और जो लोग उसको देखेगा वो लोग बच जाएगा। यूहन्ना और उसका 3 अध्याय और 14 आयत में ऐसा लिखा है, जिस रीति से मूसा ने जंगल में सांप को ऊंचे पर चढ़ाया, उस रीति से अवश्य है कि मनुष्य पुत्र भी ऊंचे पर चढ़ाए जाए। Just as Moses lifted up the serpent in the snake in the desert, so the Son of Man must be lifted up. मनुष्य का पुत्र ऊंचे पर चढ़ाया जाएगा। ये बहुत इंपॉर्टेंट चीज है। एक बाजू हम देखते हैं सांप को चढ़ा दिया, और एक बाजू हम मनुष्य का पुत्र के बारे में देखते हैं। और मूसा ने सांप चढ़ा दिया, वो सांप को देखा, उन लोगों को दैहिक रीति से उन लोगों को चंगाई मिला। और जो लोग प्रभु यीशु मसीह मनुष्य का पुत्र को देखा, उन लोगों को दैहिक रीति से, और उतना ही नहीं आत्मिक रीति से और अनंत कालिक रीति से उन लोगों को आशीर्वाद प्राप्त किया। मेरा प्यारे भाई बहनों, एक बात आप ध्यान में रखिए, वो पूरा कैंप के अंदर, वो लोगों के अंदर एक ही सांप बनाया गया था, एक ही सांप का प्रतिमा था। परमेश्वर और ऐसा नहीं बोला था तुम लोग अलग अलग सांप बनाओ, अलग अलग सांप का प्रतिमा बनाओ, ऐसा नहीं आदेश दिया था। ऐसा आदेश भी नहीं दिया था तुम सांप के लिए तुम लोग मेडिसिन ढूंढो, तुम इधर जाओ उधर जाओ, कुछ भी नहीं बोला। इतना ही आदेश दिया था, जो मूसा ने सांप बनाएगा वो सांप को ऊंचा करेगा, उसको लटकाएगा, जो लोग उसको देखेगा वो लोग बच जाएगा। पूरा कैंप के अंदर एक ही सांप, मूसा का सांप, जो लोग देख सकते थे वो लोग बच सकते थे। और यही मैं आपको आज कहना चाहता हूं, यीशु मसीह एक ही है, और जो लोग उसको देखेंगे जरूर उन लोगों को अनंत जीवन मिलेगा और बहुत कुछ आशीर्वाद वो लोग उसका लाइफ के अंदर एक्सपीरियंस कर सकते हैं। एक उदाहरण के साथ मैं आज का मेरा संदेश बंद करूंगा। 1850 में जनवरी 6 तारीख इंग्लैंड देश के अंदर एक शहर में बहुत हिम गिरा था, हिमपात था, और उस समय ट्रांसपोर्टेशन बंद था। इसलिए एक जवान लड़का ने उसका घर का नजदीक में एक चर्च को जाने के लिए नक्की किया,
और वो घर का नजदीक में उसका चर्च, एक मेथोडिस्ट चर्च था, वो चर्च में वो जा पाया। और उस दिन वहां पास्टर भी चर्च में नहीं थे और एक ले पर्सन चर्च वो चला रहा था और उसमें प्रीच भी कर रहा था। और वो व्यक्ति उसका संदेश यशाया और 45 और अध्याय और 22 का आयत से उसने प्रचार कर रहा था। उससे अंदर लिखा है, तुम मेरी और फिरो और उद्धार पाओ। मेरे बाजू देखो आप, लुक एट मी, लुक अनटू मी एंड यू विल बी सेव्ड। मेरी ओर देखो और आप उद्धार पाएगा। और उसने बोलने लगा, कोई भी देख सकता है, सबके लिए आमंत्रण है। उसने बोला छोटे बच्चे भी देख सकता है, उसने बोला बड़े लोग भी देख सकता है। बाद में इस जवान लड़के का आंख में उसने देखा, उसने बोला, जवान भाई आप बहुत उदासीन लग रहे हैं आज, अगर आपने भी देखा तो आप बच सकते हैं। तो वो जवान लड़का 6 जनवरी 1850 में वो प्रभु यीशु मसीह को देखा, प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया और उसका जीवन एकदम चेंज हो गया। और जवान लड़का था चार्ल्स स्पर्जन, विश्व का बहुत बहुत महान प्रभु का सेवक बनके उसने सेवकाई किया। चार्ल्स स्पर्जन, उसका आत्मिक जीवन वहां से शुरू हुआ। इसलिए मैं आपको कहना चाहता हूं, जन्म के लिए भी एक समय है और मरण के लिए भी एक समय है। और ये भी मैं आपको बताना चाहता हूं मेरा प्यारा भाई बहनों, आज हम लोगों को जीने का समय है, हम लोगों का मरने का समय नहीं है। जब भी मरने का समय आएगा, जब भी परमेश्वर हमको लेके जाएगा, लेकिन आज हमको जीने का समय है। दिस इज द टाइम गॉड वॉन्ट्स अस टू लिव। इसलिए मैं आपको बताना चाहता हूं, हिम्मत से जियो और विश्वास से जियो और परमेश्वर आपके साथ है। मत डर, क्योंकि मैं तेरे संग हूं। इधर उधर मत थाक कि मैं तेरा परमेश्वर हूं, मैं तुझे दृढ़ करूंगा, तेरी सहायता करूंगा, अपने धर्म में दाहिने हाथ से मैं तुझे संभाले रहूंगा। ये परमेश्वर आज हमारे साथ है। इसलिए मैं आप आज को कहना चाहता हूं, कोरोना से आप डरो मत, लेकिन जो भी प्रिकॉशंस लेने के लिए हमको बोला है वो प्रिकॉशंस जरूर आप ले लीजिए। और आप, परमेश्वर ने आपको इस दुनिया में रखा है, वो आपको संभालेगा और जब भी उसका समय आएगा उस समय में वो हमको ले जाएगा। इसलिए मैं आपसे ये विनती करता हूं, विश्वास से, प्रार्थना से, हिम्मत से आप आगे बढ़ाएं। गॉड ब्लेस यू। थैंक यू। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। हम गाए हो साना, तू राजा का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए हो सा
प्रभूच्या नावाला धन्यवाद की आज आपणास सन्माननीय बिशप साहेब डॉक्टर अनिल कुमार जॉन सर्वंट यांच्याद्वारे देवाचे वचन प्राप्त झाले आहे. त्याद्वारे परमेश्वराने आपणास धैर्य, चिरकालिक आशेची खात्री, सार्वकालिक जीवनाचे महत्त्व समजावले आहे. आपण क्रूसावर उंचावलेल्या ख्रिस्ताकडे आपली दृष्टी लावूया. सर्व सहाय्य, शांती व सार्वकालिक जीवन याच अर्पिलेल्या कोकराद्वारे आहे. मॅडम मिसेस सिल्विया सर्वंट या आपल्या डिकनेसेस कॉन्फरन्सच्या प्रेसिडेंट आहेत. त्यांनी मधुर गीतातून जणू उपदेशाचा मतितार्थ व उजळणी आपणास देऊ केली. मिस्टर सुबोध साळवी पुणे ओल्डहॅम चर्च यांना ते इतके आवडले की त्यांनी या गीतास पार्श्वसंगीत देऊ केले. बिशप सर व मॅडम यांची सेवा, नेतृत्व, मार्गदर्शन, कारभारीपण, समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग याबद्दल परमेश्वराचे आभार. विविध वेबिनार घेऊन ते कॉन्फरन्सचे मनोधैर्य या महामारीच्या काळात वाढवत आहेत. परमेश्वर उभयतांना व त्यांच्या परिवारास आशीर्वादित करो. यावेळेला दानार्पण होईल. आपण उभे राहून गीत गात असताना ही दाणे प्रभूला अर्पण करूयात. उपासना संगीत गीत क्रमांक 511 ख्रिस्तार्पणमस्तु, अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु,
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला पुरवतोस आणि ज्या वेळेला आम्ही या भयंकर स्थितीतून जातो आहोत त्यावेळेला तर तुझी कृपा आम्हाला विशेष प्रकारे जाणवत आहे. जे तू पुरवलंस त्यातून आम्ही हे थोडकंसं दान तुला समर्पित केलेलं आहे. हे दान पवित्र कर, आशीर्वादित कर आणि ह्या दानाच्या द्वारे तुझी सेवा आणि गौरव होऊ देत. ऑनलाईन देणारे आहेत प्रभू, ते दान देखील तू आशीर्वादाचं कर. अनेक असे आहेत की ज्यांना आज देता आलेलं नाही, परंतु त्यांनी आपली अंतःकरणे, आपलं जीवन तुला समर्पित केलेलं आहे. आम्ही देखील आमचं जीवन तुला समर्पित करतो. प्रभू, ह्या दानाचा आणि आमचा तू स्वीकार कर आणि केवळ तुझं नाव गौरविलं जाऊ देत. ही प्रार्थना आम्ही धन्यतारक येशू ख्रिस्ताच्या नावात केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव जो बाबेची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या मंडळी समवेत, आमच्या प्रियजनांसमवेत आणि आज ऑनलाईन भक्तीमध्ये जे सर्व सहभागी झालेले आहेत त्यांच्या समवेत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. Baba